एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 3 भाग 3. विषय आहे परिसर अभ्यास. धडा 12वा. आपली अन्नाची गरज. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या पाठामध्ये काय काय शिकणार आहोत? प्रथम ते पाहूया. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्नामुळे शरीराची वाढ होते, शरीराची झीज भरून येते, काम करण्याची शक्ती मिळते. वेगवेगळ्या सजीवांचे अन्न हे वेगवेगळे असते. प्राणी निसर्गात तयार होणारे अन्न शोधून खातात. काही प्राणी मांस खातात, तर काही प्राणी गवत आणि पाला खातात. काही प्राणी इतरांचे रक्त शोषतात, तर काही प्राणी किडे खातात. काही कीटक वनस्पतींची पाने कुरतडून खातात. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पतींचे अन्न पानामध्ये तयार होते आणि त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. हे सर्व आपल्याला आज या पाठातून शिकायचं आहे. बघा, सांगा पाहू. आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली. त्यानंतर ती कशामुळे सुधारली? आता खाली चित्र दिसत आहेत. या चित्राचं तुम्ही नीट निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या मुलीमध्ये सुधारणा कशामुळे झाली असावी. बरं बघा, आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. त्यानंतर तिला वेळेवर थोडं थोडं अन्न देण्यात आलं. त्यामुळे तिला शक्ती मिळाली आणि ती काही दिवसांनी बरी झाली. आता पुढे पहा, सांगा पाहू. बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली बरं? आता तुम्हाला या खालील चित्रांचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर शोधायचं आहे. बघा, बाळाला प्रथम थोडे मोठे झाल्यावर दुधासोबत शिजवलेले अन्नही दिले. त्यामुळे हळूहळू बाळाची उंची आणि वजन याच्यामध्ये वाढ झाली. बघा, आपल्याला भूक का लागते बरं? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे, त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते, शरीराची झीज भरून निघते. अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते. अन्न जर पुरेसे मिळालं नाही तर मरगळ येते, उत्साह वाटत नाही. अशावेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरं वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो ना, तेव्हा आपले शरीर खूप थकते, आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. आता बघा, सांगा पाहू. सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का? तर नाही, सर्व सजीव एकाच प्रकारचं अन्न खात नाहीत. गाय गवत खाते, म्हणून मांजरही गवत खाईल का बरं? नाही, मांजर गवत खात नाही. मांजराला उंदीर खायला आवडतात, म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? अजिबात नाही. सजीवांचे अन्न वेगवेगळे असते. आज या पाठामध्ये आपल्याला 2 नवीन शब्द शिकायचे आहेत. पहिला शब्द आहे पेंड. आता पेंड कशाला म्हणतात बरं? ती कशी तयार होते? तीळ, शेंगदाणे, सरकी अशा बियांपासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा, काही ठिकाणी याला ढेप असेही म्हणतात. आता आंबोणं म्हणजे काय? आंबोणं म्हणजे कसे तयार करतात बरं हे? गूळ, धान्याची भरड आणि पेंड पाण्यात एकत्र घालून ते मिश्रण आंबवल्यानंतर तयार होणारा पदार्थ म्हणजे आंबोणं. प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते, पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात नाहीत. या चित्रामध्ये तुम्हाला एकीकडे गाय दिसत आहे आणि दुसरीकडे काय आहे बरं?
शेळी. कोण आहे? शेळी आहे. आता बघा, गाई म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत तर देतातच, पण आंबोणं आणि पेंडसुद्धा देतात. घोड्यांना गवताबरोबर भिजवलेला हरभरा देतात. शेळ्या आणि मेंढ्या गवताबरोबर निरनिराळ्या झुडपांचा पाला देखील खातात. मांजरांना दूध मनापासून आवडते, पण त्यांना उंदीरही तितकेच आवडतात. मांजरे चिमण्या, कबुतरे, पारवे अशा पक्ष्यांना मारून खातात. कुत्र्यांना आपण पोळी भाकरी देतो, पण कुत्र्यांना मांस जास्त आवडते. मांजरांना आणि कुत्र्यांना पाळणारे लोक त्यांना मांस मासळी खायला देतात. जंगलात हरिण, नीलगाय, गवे असे प्राणी असतात. ते हिरवा पाला खाऊन राहतात. आता हे चित्र बघा. जवळच्या शेतामध्ये पिके उभी असतील तर हे प्राणी पिकांचाही फडशा पाडतात. पण जंगलात वाघ, सिंह असेही प्राणी असतात. ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस खातात. असे हिंस्र प्राणी सहसा माणसांच्या वस्तीत येऊन शिकार करत नाहीत, पण कधीकधी त्यांची उपासमार होते. त्यामुळे त्यांना माणसांच्या वस्तीत येण्याचं धाडस करणे भाग पडते. अशा वेळी ते गोठ्यातील गुरे मारून खातात. माणसांच्या वस्तीत येण्याचे धाडस कोल्हे मात्र बऱ्याच वेळा करतात, पण कोल्ह्यांच्या अंगात वाघासारखी ताकद नसते. त्यांना गुरे मारणे अवघड जाते, म्हणून कोल्हे बहुधा कोंबडे पळवून नेतात. आता जरा डोके चालवा. पिके तयार झाली की गोफणी चालवाव्या लागतात. बुजगावणी का उभी करून ठेवावी लागतात बरं? याचा तुम्हाला नीट विचार करायचा आहे आणि उत्तर मात्र तुम्हाला शोधून काढायचा आहे. आता बघा, पक्ष्यांच्या खाण्यातही विविधता दिसून येते. अनेक पक्षी धान्याचे कण खातात. शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य, कडधान्ये अशी विविध पिके पिकवतो. पिके तयार झाली की त्यात दाणे भरू लागतात. ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येतात. त्यातून पिकांची नासाडी सुद्धा होते. अशी नासाडी टाळण्यासाठी काय करतात तर माणसांच्या वस्तीत धान्याचे कण मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते. त्यामुळे काही पक्षी माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करतात. वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात. कोंबड्या किडे खातात. कावळे मेलेल्या जनावरांचे मांस खातात. काही पक्षी झाडांची फळे खातात. अनेक छोटे छोटे प्राणी काय खात असतील बरे? ढेकूळ माणसाचे रक्त शोषण करतात, तर गोचिडी गोठ्यातील जनावरांचे रक्त शोषण करतात. पाली आणि सरडे किडे खातात. सुरवंट आणि काही कीटक झाडाझुडपाची पाने कुरतडून खातात. फुलपाखरे फुलामधील रस शोषून आपली भूक भागवतात. प्राणी परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात, पण त्यांना अन्नाच्या शोधामध्ये फिरावे लागते. आता हे माहीत आहे का तुम्हाला? डासांचे अनेक प्रकार असतात. बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पतींमधील रसांचे शोषण करतात. फारच थोड्या प्रकारचे डास माणसांचे रक्त शोषतात. वनस्पतींचे अन्न यामध्ये एक आकृती दिलेली आहे, चित्र दिलेलं आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. चित्राचं नीट निरीक्षण करायचं आहे. बघा, जमिनीमध्ये झाडाची वनस्पतीची मुळं असतात. ती मुळं पाणी शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशाच्यामुळे वनस्पतींची वाढ होऊन अन्न तयार करतात. हवा वनस्पतींसाठी आवश्यक आहे. जसं आपल्याला हवेची गरज आहे, अन्नाची गरज आहे, तसं वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते.
वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते, पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाहीत. मग त्यांना अन्न कुठून मिळत असेल? वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करू शकतात. वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतींच्या पानांपर्यंत पोहोचते. पानांवर अनेक छोटी छोटी छिद्र असतात. ती खूप लहान असतात. आपल्या डोळ्यांनाही ती दिसत नाहीत. त्यातून हवा पानांच्या आत शिरते. अशा प्रकारे पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात. पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात. वनस्पतींचे अन्न पानामध्ये तयार होते. त्यासाठी मात्र सूर्यप्रकाशाची गरज असते. बघा बालमित्रांनो, आपण आज या पाठातून काय काय बरं शिकलो? सजीवांना अन्नाची गरज असते. अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते. शरीराची वाढ होते. शरीराची झीज भरून निघते. प्राणी निसर्गात तयार होणारे आयते अन्न शोधून खातात. वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळ्या प्रकारचे असते. काही प्राणी मांस खातात, तर काही प्राणी गवत आणि पाला खातात. काही प्राणी इतरांचे रक्त शोषतात. इतर काही प्राणी किडे खातात. काही कीटक वनस्पतींची पाने कुरतडून खातात. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. हे आपण आज या पाठातून शिकलो आहोत. मात्र एक गोष्ट आपल्याला नेहमीसाठी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीवसृष्टी अवलंबून आहे.